सारंगी पाटलांच्या आंदोलनानंतर कुणबी दाखले मिळाले, मात्र कोल्हापूरमध्ये नेमक्या काय त्रुटी आढळल्यात? अनेक 2-3 गावामध्ये असा प्रकार आहे ते पुन्हा एकदा तुम्ही प्रकार उघडकीला काढला. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर कोल्हापूरमध्ये राज्यभरात जे दाखले शोधले त्यामध्ये कोल्हापूरमध्ये 1.5 लाख नोंदी सापडल्या. खरं तर कोल्हापूरमध्ये जुन्या कागदपत्रांनुसार 3 लाख कुणबींची नोंद आहे. 1.5 लाख कुणबी अजून शिल्लक कुठं राहिलेले आहेत हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या तहसील कार्यालयांमधील दप्तर परत एकदा शोधायला सुरू केलेलं. त्यामध्ये एक गंभीर प्रकार समोर आलेला आहे. त्यामध्ये ज्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या प्रसिद्ध केलेल्या याद्यांमध्ये गावांची नावं बदललेली आहेत आणि त्या याद्या पब्लिश झालेल्या आहेत. त्यामुळे लोकांना आडनावं आमच्याकडं कोल्हापूरला कॉमन आहेत, जसं पाटील आहे, गायकवाड आहे, जाधव आहे, भोसले आहे, मोहिते आहे, निकम आहे, अशी सामान्य ढेरे, साठे अशी जी सगळीकडे आढळून येणारे आडनावं आहेत ती आहेत. पण ही नावं बदलल्यामुळे अनेकांना ते आपले पूर्वज शोधता येत नाहीत किंवा त्यांच्या वारसांना त्या नोंदी आपल्याला वापरता येत नाहीत. तर हा एक मोठा घोटाळा आहे की गावांची नावं बदललेली आहेत. आणि त्याचबरोबर एक आम्हाला अजून अशी त्याच्यामध्ये शोध घेत असताना लक्षात आली गोष्ट की जीर्ण रेकॉर्डच्या नावाखाली सर्व रेकॉर्ड तपासलेले नाही. काही दप्तर अजूनसुद्धा शिल्लक आहेत. आम्ही एका करवीर तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही जाऊन कागदपत्रांची तपासणी केली असता 40पेक्षा जास्त रजिस्टर तिथं अद्याप न तपासलेले आहेत, जी मोडी लिपीमधील आहेत. त्यातील आम्ही काही गावांच्या नोंदी तपासल्या. त्यामध्ये आम्हाला आत्ता सावर्डे दुमाला करवीर तालुक्यातील या गावातील कुणबी नोंदी सापडल्या. आम्हाला स्पष्टपणे कुणबी असा उल्लेख असताना सुद्धा हे दप्तर अजूनपर्यंत अप्रकाशित ठेवलेलं होतं. आणि मुख्य म्हणजे त्या पुस्तकाच्या रजिस्टरच्या जन्ममृत्यूची नोंद असणाऱ्या रजिस्टरच्या वरती दुसऱ्याच मांढरे नावाच्या गावाची नोंद केलेली होती. म्हणजे ह्या प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी हे चुकून केलं आहे किंवा जाणीवपूर्वक केलं आहे. जाणीवपूर्वक गावांची नावं बदललेली आहेत आणि पब्लिश केलेलं आहे किंवा गावांची नावं बदललेली आहेत आणि लपवून ठेवलेलं आहे. त्यामुळे हा एक मोठा घोटाळा आहे. त्यामुळे खरे कुणबी आहेत ते या लाभापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचा हा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. दोन्ही गावांचा तोटा झाला. आता खरं मांढरे गावच्या नोंदी कुठं आहेत हे सापडत नाही. तसंच करवीर तालुक्यातील गिरगाव आणि कुरडू या गावांच्या बाबतीत तसं झालेलं होतं. कुरडू गावच्या नोंदी गिरगाव नावानं प्रसिद्ध केलेल्या होत्या संकेतस्थळावर, पण प्रत्यक्षात त्या कुरडूच्या आहेत. आम्ही पाठपुरावा केल्यानंतर ते नोंद बदलली, पण गिरगाव गावच्या नोंदी कुठं आहेत हे सापडायला तयार नाही. त्याचबरोबर रेकॉर्ड विभाग जो प्रत्येक तालुक्यातील असेल किंवा जिल्ह्याचा असेल त्यांच्याकडे किती रेकॉर्ड आजपर्यंत उपलब्ध आहे याच्याबाबत अद्याप देखील त्यांनी खुलासा केलेला नाही. म्हणजे कुठल्या गावांच्या नोंदी 1920 पास नाहीत, कुणाच्या 1910 पास नाहीत, कुणाच्या 1900 पास नाहीत. मग हे मागचं रेकॉर्ड गायब कुठं झालं हे कोण सांगायला तयार नाहीत. त्यामुळे हे लपवलेलं दप्तर आहे किंवा जाणीवपूर्वक बाजूला ठेवलेलं दप्तर आहे, त्याचा सुद्धा शोध घ्यायला पाहिजे. तर आमचं गाव सावर्डे दुमाला, तालुका करवीर. तर सावर्डे दुमाला आम्ही गेली 5 ते 6 वर्ष आमच्या गावातील काही इतिहासचे पण शिक्षक आहेत, काही गावातील म्हणजे जागरूक नागरिक आहेत, त्यांनी भरपूर शोधण्याचा प्रयत्न केला. अगदी करवीर तहसीलदार असेल, तिथून आपलं गगनबावड्याला आमच्या नोंदी होत्या संस्थानाच्या, म्हणून गगनबावड्याला पण गेलीत. पण जीर्ण रेकॉर्ड आहे, वाळवी लागली अशी कारणं देऊन सगळी म्हणजे दप्तर काय दाखवली नाहीत. पण जी दप्तर दाखवलीत त्यात सावर्डे दुमाला सापडलंच नाही. जरी सापडलं तरी त्यात ती नावं नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे रुपेश पाटील यांच्या म्हणजे त्यांच्या अभ्यासानुसार किंवा त्यांच्या त्या निरीक्षणानुसार मांढरे गावची नोंद त्यांना सापडली. आणि हा विषय आमच्या लक्षात आल्यानंतर मांढरे गावामध्ये निकम, मोहिते आणि पाटील ह्या निकम, मोहिते, भोसले, पाटील या 4 नावांची त्यात नोंद सरळ सरळ आहे. त्याच्यासमोर कुणबी लिहिलेलं आहे आणि ही मांढरे नावानं नोंद झालेलं. आयुष्यभर आमच्या जरी 7 पिढ्या जरी त्या शोधत बसलो असतो तरी ह्या सापडल्या नसत्या. मग हे असं का करण्यात आलं? ह्याच्यामागं काय कारण आहे का? ह्याच्यामागं काही राजकारण आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपल्या जे काही आमदार खासदार असतील त्यात कितीतरी मराठी जातीचे लोक आमदार आहेत. मग त्यांनी का आवाज उठवला नाही याच्याविरुद्ध? किंवा प्रशासनाला त्यांनी धारेवर धरून का याचा अभ्यास केला नाही? किंवा ही सर्व रजिस्टर समोर आणून किंवा जी आहेत मान्य आहे मांढरेच्या नावानं आहे, पण ते तर ऑनलाईन करा ना तुम्ही, किंवा सगळी नावं रजिस्टर करा, ऑनलाईन करा. नाव ज्याचं त्याचं शोधून तरी सापडतील. त्याच्यामागे काय नेमकं राजकारण आहे की काय वेगळंच शिस्त आहे हे काय अद्याप कळलं नाही. त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये किंवा त्या मांढरे गावच्या नोंदीच कुठे सापडेना झाल्यात. मग त्यांनी काय करायचं? मांढरे निदान आमच्या सावर्डेच्या मांढरे गावात सापडल्या. 1903 आणि 1907च्या दरम्यानचं जे जन्ममृत्यू नोंद रजिस्टर आहे त्याच्यामध्ये नावं सरळ सरळ आहे, त्याच्यासमोर सरळ कुणबी असा सरळ उल्लेख आहे. सरळ बसलाय. काही मुलं तर 4 आणि 5 मार्कांनी बाहेर पडलेत. तेच जर यांना आरक्षण मिळालं असतं तर आज आमच्या गावात 10 ते 15 अजून पोलीस अधिकारी झाले असतील. भरपूर फटका गावाला झालाय.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.